केंद्र शासनाने मागील आठवड्यामध्ये ड्रायव्हर विरोधी नवीन नियम आणल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आणि नगर जिल्ह्यातील ड्रायव्हर बांधवांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहमदनगर शहर अध्यक्ष प्रकाश पोटे, वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष दीपक जगताप, उपाध्यक्ष गणपत गांगड, उमेश पवार, सचिन लोखंडे, उमेश पवार, नवनाथ थोरात, किरण भोसले, शहादेव गांगर्डे, गणेश चव्हाण, दीपक उमाप, अमोल माळी, जयवंत देठे, ऋषिकेश आल्हाट आदींसह ड्रायव्हर उपस्थित होते। या संदर्भात राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे अहमदनगर शहर अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी अधिक माहिती दिली। आज आम्ही अहमदनगर वाहन चालक संघटना विशेष म्हणजे ट्रक ड्रायव्हर यांच्या वतीने पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांना निवेदन दिलं आहे की केंद्र शासनाला आपण विनंती करावी की या ड्रायव्हर विरोधी कायद्यामध्ये तात्काळ बदल करावा आणि सर्वसामान्य ड्रायव्हर लोकांना न्याय द्यावा। परंतु जर असं झालं नाही तर येणाऱ्या 5 तारखेला सकाळी 10 वाजता कायनेटिक चौक अहमदनगर या ठिकाणी नगर जिल्ह्यातील ड्रायव्हर हजारोंच्या संख्येने येऊन एक अभूतपूर्व निषेध म्हणून एक मोठे चक्काजाम आंदोलन करतील। त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीत संपूर्णतः अहमदनगर जिल्ह्याचे कलेक्टर आणि पोलीस अधीक्षक साहेब जबाबदार असतील। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।